लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। मागील रंगपंचमीच्या दिवशी बोदलेनगर या ठिकाणी दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। नाशिकच्या उपनगर येथील असलेल्या बोदलेनगर परिसरात दोन सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर 5 संशयितांना तात्काळ पोलिसांनी अटक केली होती। मात्र संशयितांना अटक केलेली असताना या घटनेनंतर आंबेडकरी समाजातील लोकांनी पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला होता। या टोळक्याने वर्चस्व वादातून खून केला नसून याबाबत दुसरं काही कारण असल्याचे सांगण्यात आले होते। या संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन याबाबत सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या आणि जाधव कुटुंबियांकडून करण्यात आली। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता नाशिकच्या बीडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भीमसैनिकांनी विराट मूक मोर्चा काढला होता। अशा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरता देखील आंबेडकरी समाजातर्फे जाधव परिवाराला न्याय मिळावा याकरता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख कारण असं आहे की तपासामध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत की जे आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना कळवले। त्याच्यामध्ये जर तथ्य जर नसतं तर साहेबांनी यासाठी स्थापन केली नसती। एवढं सर्व तथ्य असून देखील ते कर्मचारी आज राजरोसपणे पैसे लुटत आहे। उपनगर पोलीस स्टेशन जो कर्मचारी आहे तो राजरोसपणे पैसे लुटत आहे। त्यानंतर काही युनिटचे कर्मचारी आहे। या अनेक प्रकारे या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग आहे। त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या कटामध्ये सामील असल्यामुळं त्यांना या घटनेचा या हत्येचा सहआरोपी करावं यासाठी या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। भाऊ, शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। यामध्ये कुठेतरी पोलिसांची मिळीभगत आपल्याला वाटते। निश्चितपणे हा जो प्रकार झाला, हत्याकांड जे झालंय ते अवैध धंद्यांच्या कारणावरनं झालेला आहे। कारण महाशिवरात्राच्या आदल्या दिवशी की हा जो उमेश जाधव आहे, मन्ना जाधव याने NTPS ला काही गुप्त बातमी दिली की अशा ठिकाणी बंट्याचा आणि भांगाचा आमच्या इथे कारखाना आहे। त्याची गुप्त बातमी दिली आणि ती कुठेतरी प्रशासनाकडनं लीक झाली। त्याच्यामुळे आरोपींच्या मनामध्ये ही चीड निर्माण होऊन त्यांनी या ठिकाणी आमचा मन्ना जाधव असेल, त्याचा भाऊ प्रशांत जाधव असेल, त्याला ठार केलं। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।